प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रामध्ये पोलीस अकॅडमी कुठे आहे? तुमचे पर्याय आहे: 1. मुंबई, 2. पुणे, 3. नाशिक, 4. नागपूर. अचूक पर्याय आहे 3. नाशिक. प्रश्न क्रमांक 2. धोंडो केशव कर्वे कशाशी संबंधित आहे? तुमचे पर्याय आहे: 1. कृषी शिक्षण, 2. आरोग्य शिक्षण, 3. तांत्रिक शिक्षण, 4. महिला विद्यापीठ व शिक्षण. अचूक पर्याय आहे 4. महिला विद्यापीठ व शिक्षण. प्रश्न क्रमांक 3. जागतिक कामगार दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात? तुमचे पर्याय आहे: 1. 15 ऑगस्ट, 2. 1 मे, 3. 24 जानेवारी, 4. 2 ऑक्टोबर. अचूक पर्याय आहे 2. 1 मे. प्रश्न क्रमांक 4. गोबर गॅस मध्ये कोणता वायू असतो? तुमचे पर्याय आहे: 1. ऑक्सिजन, 2. हायड्रोजन, 3. कार्बन डायऑक्साइड, 4. मिथेन. अचूक पर्याय आहे 4. मिथेन. प्रश्न क्रमांक 5. राज्य पोलीस यंत्रणेतील सर्वोच्च अधिकारी कोण आहे? तुमचे पर्याय आहे: 1. पोलीस अधीक्षक, 2. पोलीस महासंचालक, 3. पोलीस आयुक्त, 4. पोलीस महानिरीक्षक. अचूक पर्याय आहे 2. पोलीस महासंचालक. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा. प्रश्न क्रमांक 6. आझाद हिंद सेना खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तुमचे पर्याय आहे: 1. पंडित नेहरू, 2. सुभाष चंद्र बोस, 3. महात्मा गांधी, 4. जगदीश चंद्र बोस. अचूक पर्याय आहे 2. सुभाष चंद्र बोस. प्रश्न क्रमांक 7. भूदान चळवळ कोणी सुरू केली होती? तुमचे पर्याय आहेत: 1. विनोबा भावे, 2. महात्मा गांधी, 3. J.P. नारायण, 4. लोकमान्य टिळक. अचूक पर्याय आहे 1. विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 8. भारतीय प्रवासी दिवस भारतात कधी साजरा करण्यात येतो? तुमचे पर्याय आहेत: 1. 20 ऑगस्ट, 2. 14 सप्टेंबर, 3. 9 जानेवारी, 4. 10 जून. अचूक पर्याय आहे 3. 9 जानेवारी. प्रश्न क्रमांक 9. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तुमचे पर्याय आहेत: 1. ओडिसा, 2. केरळ, 3. काश्मीर, 4. महाराष्ट्र. अचूक पर्याय आहे 1. ओडिसा. प्रश्न क्रमांक 10. 1 किलो बाइट्स म्हणजे किती बाइट्स? तुमचे पर्याय आहेत: 1. 512, 2. 1000, 3. 24, 4. 1024.
अचूक पर्याय आहे 4 1024। प्रश्न क्रमांक 11, नरमानवाचे लिंग गुणसूत्रे कोणती? तुमचे पर्याय आहेत 1 XX, 2 XY, 3 YO, 4 XO। अचूक पर्याय आहे 2 XY। प्रश्न क्रमांक 12, गंडमाळा गायटर या ग्रंथींना आलेली सूज म्हणजे काय? तुमचे पर्याय आहेत 1 वृषण, 2 ॲड्रिनल, 3 थायरॉइड, 4 यापैकी नाही। अचूक पर्याय आहे 3 थायरॉइड। प्रश्न क्रमांक 13, इतिहास प्रसिद्ध आगा खान पॅलेस कोठे आहे? तुमचे पर्याय आहेत 1 मुंबई, 2 दिल्ली, 3 औरंगाबाद, 4 पुणे। अचूक पर्याय आहे 4 पुणे। प्रश्न क्रमांक 14, सन 2008 चा सामाजिक क्षेत्राकरिता रेमन मॅग्सेसे पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तुमचे पर्याय आहेत 1 अभय बंग, 2 सिस्टर निर्मला, 3 डॉक्टर प्रकाश आमटे, 4 मनमोहन सिंग। अचूक पर्याय आहे 3 डॉक्टर प्रकाश आमटे। प्रश्न क्रमांक 15, तारापूर येथे कोणता प्रकल्प आहे? तुमचे पर्याय आहेत 1 पवन ऊर्जा, 2 लोह पोलाद, 3 खनिज तेल, 4 अणु ऊर्जा। अचूक पर्याय आहे 4 अणु ऊर्जा। प्रश्न क्रमांक 16, भारताची राजधानी दिल्ली ही कोणत्या नदीवर वसलेली आहे? तुमचे पर्याय आहेत 1 गंगा, 2 यमुना, 3 गोदावरी, 4 ब्रह्मपुत्रा। अचूक पर्याय आहे 2 यमुना। प्रश्न क्रमांक 17, सुष्मिता सेन कोणत्या वर्षी मिस युनिव्हर्स विजेती ठरली? तुमचे पर्याय आहेत 1 1993, 2 1994, 3 1996, 4 2000। अचूक पर्याय आहे 2 1994। प्रश्न क्रमांक 18, 8 मार्च हा दिवस कोणत्या नावाने साजरा केला जातो? तुमचे पर्याय आहेत 1 हुतात्मा दिन, 2 शिक्षक दिन, 3 महिला दिन, 4 यापैकी नाही। अचूक पर्याय आहे 3 महिला दिन। प्रश्न क्रमांक 19, मेळघाट अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तुमचे पर्याय आहेत 1 नागपूर, 2 भंडारा, 3 गोंदिया, 4 अमरावती। अचूक पर्याय आहे 4 अमरावती। प्रश्न क्रमांक 20, अभियोग या शब्दाचा समानार्थी शब्द काय? तुमचे पर्याय आहेत 1 आरोप, 2 भक्तियोग, 3 योगायोग, 4 समारोप। मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे।
व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.